अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या भक्तिमय जीवन बदलणाऱ्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दैवी आणि जीवनोपयोगी स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं आज स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्या जीवनासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. ज्या स्वामी भक्तांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्या सर्व भक्तांनी आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे. स्वामींची कृपा त्या प्रत्येक भक्तावर होणार आहे ज्या भक्ताच्या मनामध्ये स्वामींबद्दल प्रचंड विश्वास आणि श्रद्धा आहे. तुमच्याही मनात स्वामींबद्दल प्रचंड विश्वास आणि श्रद्धा असेल तर लगेच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामींना तुमच्या खूप मोठ्या मोठ्या पूजा, तुमची मोठी मोठी सेवा नको आहे. तुमचा पैसा नको आहे. स्वामींना हवं आहे तुमचं खरं मन. स्वामींना हवं आहे तुमची खरी श्रद्धा. स्वामींना हवा आहे तुमचा खरा विश्वास. स्वामी भक्तांनो, जेव्हा माणूस खऱ्या विश्वासाने, खऱ्या श्रद्धेने, खऱ्या भक्तीने स्वामींची सेवा करतो तेव्हा ती सेवा स्वामी स्वीकारत असतात. सेवा करत असताना मन एकदम पवित्र असलं पाहिजे. मनामध्ये कुठलाही वाईट विचार नको, मनामध्ये कुठलीही घालमेल नको. फक्त आणि फक्त आपलं मन स्वामींना समर्पित असलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, हा संदेश जेव्हा तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुम्हाला याची जाणीव होईल की आपण नक्कीच आपल्या दिनचर्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. आपण जेव्हा सकाळी लवकर उठतो तेव्हा आपण पहिली गोष्ट काय करतो तर आपण सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याकडे आपण अगोदर लक्ष दिलं पाहिजे. मग ते घरातील एखादा फोटो असू द्या, घरातील आपली महत्त्वाची व्यक्ती असू द्या, जसे की आपली आई वडील, पहिलं आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे, ना की आपण पहिलं वाईट गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आपण सकाळी उठल्यानंतर अंघोळ केल्यानंतर आपण देवाची पूजा केली पाहिजे. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा ती मनापासून केली पाहिजे. तुम्ही भलेही 5 मिनटं पूजा करा, परंतु ती मनापासून करा. काही भक्त 2, 3 तास, 4 तास देवाची पूजा करत असतात, परंतु ते 4-5 तास पूजा करत असतानाही त्यांचं मन स्थिर नसतं, मन भरकटत असतं. मनामध्ये हवा तेवढा विश्वास नसतो, श्रद्धा नसते. तेव्हा तुमची 4 तास पूजा करूनही काही फायदा होत नाही, कारण तो भक्तिभाव, तो विश्वास तुमच्या मनामध्ये नसतो. म्हणून अगोदर मन स्थिर करा. सकाळी सकाळी आपलं मन पवित्र असतं, स्थिर असतं, वातावरण शांत असतं. अशा स्थिर शांत वातावरणामध्ये आपल्या पवित्र मनाने जेव्हा आपण परमेश्वराची पूजा करतो तेव्हा ती पूजा परमेश्वर स्वीकारतात आणि आपला पूर्ण दिवस भक्तिमय आणि सकारात्मकतेने जातो. आपण जेव्हा कुठलंही काम करून घरी येतो तेव्हा तोंड हातपाय धुतल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत थोडा वेळ शांततेने नक्की व्यतीत करा. कारण जेव्हा परमेश्वर बघतात की घरामध्ये शांतता आहे, सर्वजण आनंदाने जगत आहेत, जीवन जगत आहेत, सर्वजण आनंदी आहेत, सर्वजण एकत्र आहेत, तेव्हा हे बघून परमेश्वराचं मन प्रसन्न होतं, घरात लक्ष्मी नांदते. स्वामी भक्तांनो, जेव्हा घरामध्ये कोणी कोणाशी संवाद साधत नाही, घरात नेहमी भांडणं होत असतात, अशावेळी परमेश्वरही अशा घरावर कृपा करत नसतात. अगोदर आपण आपल्या जीवनामध्ये डोकावून पाहायला हवं की आपल्याकडून काय चुका होतात, मग परमेश्वराला दोष द्या. आपण आपल्या चुका न सुधारता फक्त परमेश्वराला दोष देत असतो. आपण परमेश्वराला म्हणत असतो की देवा परमेश्वरा, मी तुझी एवढी पूजा करतो, प्रार्थना करतो, तरी माझ्या आयुष्यात बदल घडत नाही. आपण अगोदर आपल्या विचारांमध्ये बदल घडवा, आपल्या जीवनामध्ये बदल घडवा, आपल्या ज्या चुका होतात त्या सुधारा आणि मग परमेश्वर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हवं ते नक्की देतील. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, सकाळी उठल्यानंतर लगेच वाईट गोष्टींकडे आपला कल नसावा. झोपेतून उठल्यानंतर, डोळे उघडल्यानंतर काहीतरी चांगलं आपल्या डोळ्यासमोर यावं. मग तो मोबाईलमध्ये असलेला स्वामींचा फोटो का असेना, आपल्या आई वडिलांचा फोटो का असेना,
परंतु चांगल्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. स्वामी भक्तांनो, बघा, हे सर्व एकदा तुम्ही करून बघा. तुमचा पूर्ण दिवस हा शांतता सुंदरतेने व्यतीत होईल. रोज अशी गोष्ट करा, पूर्ण आयुष्य शांतता, सुख, समृद्धीने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे रोजचे संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.